Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Agriculture Science and Technology Standard 12 Practical. Paper for Practical Exam. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण आपलं ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयाचं थेरी कंप्लीट केलेलं आहे. फार आनंद होत आहे. जे तुम्हाला आश्वासन दिलं होतं मी पूर्ण सिलेबस कंप्लीट करणार, ते कंप्लीट केलं बाळांनो. आता नवीन घेऊन येत आहे प्रॅक्टिकल. तर थेरी 70 मार्काचं असतं बोर्ड एक्झाम आणि प्रॅक्टिकल 30 मार्क असतं. तर या 30 मार्कासाठी आपल्याला काय करावं लागतं हे आज आपल्याला लेक्चर नंबर 1 मध्ये आपण बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॅक्टिकल रेकॉर्ड बुक म्हणजेच प्रॅक्टिकल मॅन्युअल रेडीमेड तयार करणार आहोत आणि ते तुम्हाला 20-25 दिवस म्हणजेच 1 महिन्याच्या आत तुमच्या हातामध्ये प्रॅक्टिकल मॅन्युअल येणार आहे आणि ते निकिता पब्लिकेशन लातूर या अंतर्गत आपण तयार करायला सुरुवात केलेली आहे. आणि या अगोदर आपण आपलं नोट्स तयार केलेली आहे निकिता पब्लिकेशन अंतर्गत आणि त्याचं पब्लिकेशन 1 जानेवारी 2021 रोजी आपण प्रकाशन केलेलं आहे आणि त्यावर आपण व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे आणि वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये त्याचं डिस्ट्रीब्युटर उपलब्ध आहे. जिथं कुठं तुम्हाला ते नोट्स लागत असेल तर तुम्ही ते संपर्क साधा आणि नोट्सचा परिपूर्ण फायदा घ्या. तर बरेच विद्यार्थी कमेंट्स करत होते नोट्स कधी उपलब्ध होणार आहे, तर ती नोट्ससुद्धा उपलब्ध झालेली आहे. मी 2 कमेंट्स जे केले होते ते पूर्ण झालेले आहे. तिसरं कमेंट्स जे आहे प्रॅक्टिकल रेकॉर्ड बुक ते सुद्धा तुम्हाला 1 महिन्याआत उपलब्ध होणार आहे. तर फारच तो रेकॉर्ड बुक आपण सुटसुटीत तयार करणार आहोत आणि त्याचं मी तुम्हाला थोडं हायलाईट दाखविणार आहोत की या पद्धतीनं 1 साइड राईट हँडमध्ये आपलं रेकॉर्ड बुक टाईप केलेलं मॅटर असणार आहे आणि लेफ्ट साईडमध्ये या पद्धतीनं फक्त डॉट डॉटमध्ये डायग्राम येणार आहे आणि त्यावर तुम्ही या पद्धतीनं पेन्सिलनं तुम्ही ते डायग्राम पूर्ण करणार आहोत. असं ॲक्युरेट डायग्राम तुम्ही काढलेली असं दर्शविणार आहे आणि ते फारच सुटसुटीत डायग्राम दिसणार आहे. तर त्यावर फक्त तुम्ही पेन्सिल फक्त तुम्ही फिरवणार आहोत त्यावर, तर अशी डायग्राम दिसणार आहे. तर प्रॅक्टिकल रेकॉर्ड बुक एक्झामिनरनं बघितल्याबरोबर हे तुमचं हस्ताक्षरनी डायग्राम काढलेली अशी दिसणार आहे आणि हे मॅटर तुम्हाला लिहित बसायची गरज नसणार आहे. तर असं हे रेकॉर्ड बुक हे ॲग्रिकल्चरला BScला असताना असे रेकॉर्ड बुक असतात. फक्त डायग्राम वर्क करणं गरजेचं असतं. तर असं रेडीमेड रेकॉर्ड बुक तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, रिलॅक्स राहा, निवांत राहा. रेकॉर्ड बुक तुमच्या हातामध्ये येणार आहे आणि फक्त त्यावर या पद्धतीनं डायग्राम तुम्ही काढणार आहात. तर आपण रेकॉर्ड बुक रेडीमेड तुमच्याकडे उपलब्ध होणार आहे. निश्चिंत राहा, जास्त टेन्शन घेऊ नका. तर तुमच्या शिक्षकालाही सांगा की असं खान सर पूर्ण महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड बुक म्हणजे प्रॅक्टिकल मॅन्युअल तयार करणार आहे. तर जे फिजिक्स केमिस्ट्रीचं जसं रेकॉर्ड बुक असतं तसं वापरायचं नाही, म्हणजे लिखाण करत बसायची गरज नाही. वेळ कमी आहे, रेडीमेड मटेरियल मिळणार बाळांनो. तर तुमच्या हस्ताक्षराने फक्त डायग्राम फक्त लेआउट करायची. इथं डॉट डॉट येणार आहेत त्यावर पेन्सिल फिरवायची. ओके, असं मी तुम्हाला तयार करून देणार आहे. तर आता बघूया आपण आपलं स्पेसिमेन क्वेश्चन पेपर फॉर प्रॅक्टिकल एक्झाम. प्रॅक्टिकल एक्झामचं स्पेसिमेन पेपर कसं राहणार आहे आणि आपल्याला कोणकोणते एक्झरसाइज बघायचे आहेत यामध्ये आपण बघणार आहोत. तर आपलं
पेपर जे आहे प्रॅक्टिकल हे 30 मार्काचं राहणार आहे. किती मार्काचं? 30 मार्काचं राहणार आहे आणि टाइम 3 आवर्स असणार आहे. त्यामध्ये आपलं पेपर प्रॅक्टिकलचं पूर्ण वर्क करायचं आहे. तर एकूण प्रश्न 5 असणार आहेत. किती प्रश्न असणार आहे? 5 प्रश्न असणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाला 6 मार्क असणार आहेत. किती मार्क असणार आहे? 6. 6 पंचे 30 असं पेपर पॅटर्न असणार आहे. तर क्वेश्चन नंबर 1 आयडेंटिफिकेशन म्हणून असणार आहे, ज्याला आपण स्पॉटिंग असं म्हणतो. काय म्हटलं जातं त्याला? स्पॉटिंग. हे 6 मार्काचं 6 स्पॉट दिलेले असणार आहेत. किती? 6. आणि प्रत्येक स्पॉट ओळखणं आणि त्याचं जे काही सब क्वेश्चन आहे तर आयडेंटिफाय करण्यासाठी 1 मार्क. सपोज युरिया ठेवलेला आहे तर तेव्हा आयडेंटिफाय कसं करणार? ए आयडेंटिफाय द गिवन स्पॉट इज युरिया असं लिहिलं की एक अर्धा मार्क मिळणार. सब क्वेश्चनमध्ये जसं विचारलं जाईल, सपोज नायट्रोजन पर्सेंटेज, तर युरियामध्ये नायट्रोजन पर्सेंटेज 46% आहे, झालं अर्धा मार्क. तसं 1 मार्क. असे 6 स्पेसिमेन्स असणार आहेत. तर त्यामध्ये एक सीड असणार आहे, एक डिसीज असणार आहे, एक इम्प्लिमेंट असणार आहे, पुलो आहे, सिकॅटर आहे, हॅरो आहे, नाईफ आहे असं. नंतर एक फर्टिलायझर असणार आहे, त्यामध्ये केमिकल फर्टिलायझर, बायो फर्टिलायझर, ऑर्गॅनिक मॅन्युअर असं असणार आहे. तर असे 6 स्पेसिमेन असणार आहेत. तर प्रत्येक स्पेसिमेनसाठी 1 मार्क. एका मार्काचं डिस्ट्रीब्युशन हाफ मार्क केलेलं आहे. आयडेंटिफाय करण्यासाठी हाफ मार्क आणि सब क्वेश्चन जे काही विचारलं असेल, जसं की डिसीज असेल तर त्याचं कंट्रोल मेजर, पुलो असेल तर त्याचं युजेस, तर सीड असेल त्याचं बॉटनिकल नेम, फॅमिली, व्हेरायटी असं विचारलं जाणार. तर या पद्धतीनं सब क्वेश्चन असतात. तर पहिलं क्वेश्चन 6 मार्क. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 सोल्यू एनी 2 ऑफ द फॉलोइंग. तर 3 विचारणार आहेत, त्यापैकी 2 तुम्हाला सोडवायचे आहेत. 6 मार्क घ्यायचे आहेत. 3-3 मार्काला 1 असणार आहेत. त्यामध्ये मॅथमॅटिकल प्रॉब्लेम फ्रॉम प्रॅक्टिकल सिलेबस, या पुढं सिलेबस बघणार आहोत आपण प्रॅक्टिकलचं. तर प्लांट पॉप्युलेशन काढणे किंवा सीड जर्मिनेशन पर्सेंटेज काढणे यावर इथं प्रश्न असणार आहे. नंतर मॅथमॅटिकल प्रॉब्लेम फ्रॉम प्रॅक्टिकल सिलेबसमधलं क्वांटिटी ऑफ फर्टिलायझर यावर असणार आहे. तर प्लांट पॉप्युलेशन म्हणजेच 1 हेक्टर किंवा 2 हेक्टरमध्ये झाडं किती बसतात, आंब्याचे, संत्र्याचे, बनानाचे, हे तुम्हाला काढायचं आहे. तर फर्टिलायझर एक एरिया देणार आणि फर्टिलायझरची नावं देणार, त्याचा डोस दिलं जाईल आणि ते खत किती प्रमाणामध्ये लागणार आहे आणि त्याचं युनिट व्हॅल्यूसुद्धा काढता येतं. तर असं इथं प्रश्न विचारणार आहेत. थेरॉटिकल एक क्वेश्चन असणार आहे फ्रॉम प्रॅक्टिकल सिलेबस, आपण पुढं बघणार आहोत. थेरॉटिकल लिहायचं आहे. तर असे 3 प्रश्नांपैकी 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे 3-3 मार्कासाठी. तर आपण व्यवस्थित पुढे एक्झरसाइज बघणारच आहोत. तर प्रॅक्टिकल पेपर सॅम्पल स्पेसिमेन कसं असणार आहे, मॉडेल क्वेश्चन, यावर आपण प्रकाश टाकत आहोत. नंतर क्वेश्चन नंबर 3 प्रॅक्टिकल एक्झरसाइज एनी 1 6 मार्क. मी अगोदर सांगितलं प्रत्येक प्रश्न 6 मार्काला असणार आहे. तर या प्रॅक्टिकल एक्झरसाइजमध्ये एकच सोडवायचं आहे, 6 मार्कासाठी 1 असणार आहे. तर हे रिअल प्रॅक्टिकल करायचं आपल्याला फील्डवर, लेअरिंग, बडिंग, ग्राफ्टिंग, तर यापैकी 1 असणार आहे. नंतर इमॅस्क्युलेशन अँड पॉलिनेशन इन कॉटन, तर याचे गट असतात, 4-4 विद्यार्थी किंवा 3-3 विद्यार्थी, त्याला दिलं जाईल लेअरिंग करा, बडिंग करा, ग्राफ्टिंग करा, इमॅस्क्युलेशन करा, पॉलिनेशन करा, फर्टिलायझर ॲप्लिकेशन, खते कसे दिले जातात ते, इव्हॅल्युएशन ऑफ सीडलिंग आफ्टर जर्मिनेशन, तर सीडलिंगचं इव्हॅल्युएशन कसं केलं जातं हे रिअल प्रॅक्टिकल आहे. नेक्स्ट यूज ऑफ कम्प्युटर और स्मार्टफोन अँड इंटरनेट, याचा कसं वापर केलं जातं ॲग्रिकल्चर पर्पजसाठी, तर ते तुम्हाला रिअल
करून दाखवायचं आहे आणि यामध्ये तुम्ही फारच एक्सपर्ट आहात. लेआउट ऑफ शुगर केन प्लांटिंग ऑर सीड ट्रीटमेंट. ऊसाचं लेआउट कसं केलं जातं ते तुम्हाला रिअल प्रॅक्टिकली लेआउट करायचं आहे आणि सेट ट्रीटमेंट कसं केलं जातं, बेने प्रक्रिया कशी केली जाते हे तुम्हाला करून दाखवायचं आहे रिअल. सीड ट्रीटमेंट्स विथ केमिकल अँड बायो फर्टिलायझर. तर बियाला बीज प्रक्रिया रासायनिक म्हणजे फंजिसाईडची किंवा बायो फर्टिलायझरचं सीड ट्रीटमेंट बीज प्रक्रिया कशी केली जाते हे आपल्याला करून दाखवायचं आहे. तर असे 6 प्रश्न सब क्वेश्चन दिलेले आहेत. त्यापैकी एक आपल्याला दिलं जाईल किंवा गट असणार आहे. त्या गटामध्ये कोणाला काय येणार चिठ्ठी काढावं लागेल आणि त्यानुसार तुम्हाला जे येईल या 6 पैकी ते तुम्ही करून दाखवायचं आहे. म्हणजे विद्यार्थ्यावर अन्याय नाही. तर चिठ्ठ्या उचलायच्या आहेत तुम्ही आणि त्यानुसार तुम्हाला ते काम प्रॅक्टिकल करायचं आहे, रिअल करायचं आहे. परंतु तिथल्या पोझिशनवर अवलंबून आहे, घाबरायचं नाही. क्वेश्चन नंबर 4, 6 मार्क AYOC म्हणजे ओरल 2 मार्क. क्वेश्चन नंबर 4, 6 मार्क AYOC ज्याला आपण ओरल असं म्हणतो, 2 मार्कासाठी ओरल. 2 प्रश्न विचारणार किंवा 4 प्रश्न विचारणार. म्हणजे तुमचं ऑल ओव्हर रेकॉर्ड तुमचं कसं आहे, तुमचं कसं अभ्यास आहे, तुम्ही कसं रेग्युलर आहात की नाही हे यावरून कळणार. शिक्षकालाही एक्झामिनर येणार, तो एक्झामिनर तुमची टेस्ट घेणार. 2 प्रश्नावर 4 प्रश्नावर तुमचं सगळं टेस्ट होणार. तर व्यवस्थित प्रश्नाचे उत्तर द्यायचं आहे, घाबरायचं नाही. नंतर बी जर्नल रेकॉर्ड बुक जे तुम्हाला मी रेडीमेड करून देणार आहे निकिता पब्लिकेशन अंतर्गत जे रेकॉर्ड बुक आहे हे असं रेकॉर्ड बुक तुम्हाला रेडीमेड मिळणार आहे. फक्त डायग्राम तुम्ही लेआउट करायचं आहे. तर हे रेकॉर्ड बुक तयार करण्यासाठी तुम्हाला 4 मार्क ठेवलेले आहेत. तर सुटसुटीत डायग्राम काढायचे आहेत, सुटसुटीत डायग्राम काढायचे आहेत. तर आपलं रेकॉर्ड बुक कसं अप टू डेट आहे की नाही हे बघणार आहेत आणि 4 मार्क देणार आहेत त्या रेकॉर्ड बुकला. तुम्ही टाईम टू टाईम वर्क केलं की नाही, तुमच्या शिक्षकाची सही घेतली की नाही आणि डायग्राम सुटसुटीत काढलेत की नाही हे बघून मार्क दिले जाणार आहेत. नंतर क्वेश्चन नंबर 5, 6 मार्क प्रोजेक्ट रिपोर्ट. आता प्रोजेक्ट रिपोर्ट जे आहे यामध्ये सीड अल्बम तयार करणे किंवा डिसीज अल्बम तयार करणे किंवा जे ॲग्रो इन्फॉर्मेटिक्स जे आहे ते कलेक्ट करणे किंवा फॉर्म रेकॉर्ड कलेक्ट करणे याचं अल्बम तयार करायचं आहे. त्यासाठी 3 मार्क ठेवलेले आहेत. किती मार्क? 3 मार्क. नंतर डिसीज अल्बमसुद्धा डिसीज अल्बम जे पिकावर रोग येतात, आपल्या अभ्यासक्रम जे पिकं आहेत त्या पिकावरचे जे रोग आहेत ते कलेक्ट करायचे आणि 3 मार्क घ्यायचे. तर ते सेपरेट अल्बम तयार करायचं, सेपरेट अल्बम ते व्यवस्थित घेणार आहोत. तुमचं विजिट रिपोर्ट 3 मार्कासाठी विजिट रिपोर्ट. तर आपल्या याच्यामध्ये लिस्ट दिलेली आहे कुठं कुठं व्हिजिट. तर 8 व्हिजिट आहेत, त्यापैकी 4 व्हिजिट आपल्याला प्रत्यक्ष करायचे आहेत, भेट द्यायचे प्रत्यक्ष. त्या 8 पैकी कोणत्याही एका प्रोजेक्ट जे 4 आहेत त्याला व्हिजिट द्यायची आपल्याला आणि त्याचं रेकॉर्ड बुकमध्ये लिखाण करायचं आहे की तुम्ही कशा पद्धतीनं व्हिजिट दिलेलं आहे त्याबद्दल माहिती लिहायची आहे. तर अशा रीतीनं आपलं प्रॅक्टिकल पेपर 30 मार्काचं असतं. तर ते आपण व्यवस्थित घेणार आहोत. तर आता आपण बघूया आपल्या एक्झरसाईज कोणकोणते आहेत. तर आपल्याला आपल्या रेकॉर्ड बुकमध्ये एक्झरसाईज कोणकोणत्या कंप्लीट करायचे आहेत. एकूण 18 एक्झरसाईज आहेत. किती आहेत? 18. तर लिस्ट ऑफ प्रॅक्टिकल्स. पहिलं फर्स्ट एक्झरसाईज कॅल्क्युलेशन ऑफ प्लांट पॉप्युलेशन फॉर गिवन एरिया. तर हे क्वेश्चन नंबर 2 मध्येच मॅथमॅटिकल प्रॉब्लेम 3 मार्कासाठी. नेक्स्ट एक्झरसाईज कॅल्क्युलेशन ऑफ ॲक्च्युअल क्वांटिटी ऑफ फर्टिलायझर फॉर डिफरंट क्रॉप्स अँड कॅल्क्युलेशन ऑफ युनिट व्हॅल्यू कॉस्ट ऑफ फर्टिलायझर पर kg. तर आपल्याला ॲक्च्युअल क्वांटिटी किती लागणार आहे, युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश, डोस दिलेला असणार, एरिया दिलेला असणार, त्यानुसार आपल्याला किती खतं लागतात ते काढायचं असतं आणि त्याचं कॉस्ट किती निघणार प्रति किलो हे आपल्याला काढायचं आहे. नेक्स्ट थर्ड एक्झरसाईज
प्रॅक्टिसिंग डिफरंट मेथड्स ऑफ फर्टिलायझर ॲप्लिकेशन फॉर व्हीट, पॅडी अँड सोयाबीन. या गहू पिकाला, भात पिकाला आणि सोयाबीन पिकाला खतं देण्याच्या पद्धती कशा आहेत ते रिअल जे प्रॅक्टिकल एक्झरसाईज जे आहे, जे 6 मार्काला, तर रिअल आपल्याला प्रॅक्टिकल करून दाखवायचं आहे खतं कसं अप्लाय केलं जातं. एक्झरसाइज 4, प्रॅक्टिसिंग लेआउट ऑफ शुगर केन प्लांटिंग अँड सेट ट्रीटमेंट. तर शुगर केनचं लेआउट कसं केलं जातं आणि सेट ट्रीटमेंट कशी दिली जाते हे एक्झरसाइजमध्ये आहे. एक्झरसाइज 5, प्रॅक्टिसिंग असेक्शुअल मेथड्स ऑफ प्रोपोगेशन, दॅट इज कटिंग, लेअरिंग, बडिंग अँड ग्राफ्टिंग. तर हे 6 मार्कासाठी क्वेश्चन नंबर 3 मध्ये एक्झरसाइज म्हणून विचारतात. कटिंग कशी केली जाते, लेअरिंग, बडिंग, ग्राफ्टिंग हे रिअल आपल्याला करून दाखवायचं आहे. तर नेक्स्ट एक्झरसाइज नंबर 6, इमॅस्क्युलेशन पॉलिनेशन. हे सुद्धा एक्झरसाइजमध्येच आहे. हे रिअल आपल्याला इमॅस्क्युलेशन करून दाखवायचं आहे, पॉलिनेशन करून दाखवायचं आहे 6 मार्कासाठी. एक्झरसाइज 7, प्रिपरेशन ऑफ क्रॉपिंग स्कीम अँड कॅलेंडर ऑपरेशन. हे थेरॅटिकल आहे. तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये हे प्रश्न विचारतात थेरॅटिकल. क्वेश्चन नंबर 2 मध्ये 3 मार्कासाठी 2 प्रॉब्लेम आणि एक थेरॅटिकल आहे. तर 3 पैकी एक सोडवायचं आपल्याला, तर थेरॅटिकल आहे. नेक्स्ट एक्झरसाइज 8, प्रॅक्टिसिंग व्हेरियस नर्सरी ऑपरेशन. तर कोणकोणते ऑपरेशन केले जातात हे आपल्याला थेरॅटिकली लिहायचं आहे. एक्झरसाइज नंबर 9, इव्हॅल्युएशन ऑफ सीडलिंग्स आफ्टर जर्मिनेशन अँड कॅल्क्युलेशन ऑफ सीड जर्मिनेशन पर्सेंटेज. तर आपल्याला इव्हॅल्युएशन करायचं आहे. तर हे रिअल प्रॅक्टिकल आहे. तर पेरणी करण्या अगोदर आपल्याला इव्हॅल्युएशन करून घ्यावं लागतं, किती उगवण शक्ती आहे ना, किती पर्सेंटेज आहे, तर ते इव्हॅल्युएशन करायचं आणि ते कॅल्क्युलेशन करायचं. तर या एक्झरसाइजमध्ये ते बघायचं आपल्याला. एक्झरसाइज नंबर 10, सीड ट्रीटमेंट विथ केमिकल अँड बायो फर्टिलायझर. तर बियाला बीजप्रक्रिया रासायनिक जे फंजिसाईड आहे त्याचं किंवा बायो फर्टिलायझर जैविक खताची सीड ट्रीटमेंट कशी केली जाते हे या अंतर्गत आपल्याला बघायचं आहे. नेक्स्ट एक्झरसाइज 11, यूज ऑफ कॅम्प्युटर, इंटरनेट अँड स्मार्टफोन्स फॉर कलेक्शन अँड कम्युनिकेशन ऑफ ॲग्रिकल्चरल इन्फॉर्मेशन. तर हे रिअल यूज कसं केलं जातं कम्प्युटर, इंटरनेटचं, स्मार्टफोनचं ॲग्रिकल्चर इन्फॉर्मेशनसाठी, त्याच्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट आहात. एक्झरसाइज 12, प्रिपरेशन ऑफ मशरूम पिकल. तर रिअल आपल्याला मशरूमपासनं लोणचं कसं तयार केलं जातं हे बघायचं आहे. एक्झरसाइज 13, प्रॅक्टिसिंग व्हेरियस ग्रीन हाऊस ऑपरेशन. ग्रीन हाऊसमध्ये कोणकोणते ऑपरेशन केले जातात ते इथं आपल्याला बघायचे आहेत. एक्झरसाइज 14, प्रिपरेशन ऑफ जाम, सॉस अँड पिकल. तर रिअल प्रॅक्टिकल आपल्याला जाम बनवायचं आहे, सॉस बनवायचं आहे, पिकल बनवायचं आहे. तर तुम्ही सॅम्पल घेऊन यायचं की तुम्ही घरी जॅम केलेलं, सॉस केलेलं, पिकल केलेलं आणि करायचं रिअल घरी तुम्ही, आहे ना. तर प्रत्येक शाळेमध्ये थोडं साहित्य वगैरे नसतात, तर घरी करून आणायचं सॅम्पल, एक्झामिनरला दाखवायचं आहे की मी पिकल तयार केलं आहे, सॉस तयार केलं आहे, जाम तयार केलं. नेक्स्ट एक्झरसाइज 15, प्रॅक्टिसिंग पोस्ट हार्वेस्ट ऑपरेशन्स इन हँडलिंग ऑफ ॲग्रिकल्चर प्रोड्यूस. तर पोस्ट हार्वेस्ट ऑपरेशन हँडलिंग कसं करायचं हे याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की आपण धान्याचं काढल्यानंतर कसं साठवण केलं जातं, त्याचं मार्केटिंग कसं हँडलिंग करायचं हे यामध्ये शिकायचं आपल्याला. एक्झरसाइज नंबर 16, स्टडी ऑफ कॉस्ट ऑफ कल्टिवेशन ऑफ सम क्रॉप. तर पिकाचं मशागती खर्च, जे कॉस्ट ऑफ कल्टिवेशन जे म्हणतो आपण, एखाद्या पिकाचं आपल्याला कॅल्क्युलेशन करता यायला पाहिजे की हे इकॉनॉमिकचा भाग आहे, तर आपल्याला कॅल्क्युलेशन करता यायला पाहिजे की खर्च किती लागतं, किती प्रॉफिट कसं काढायला पाहिजे हे या एक्झरसाइजमध्ये बघायचं आहे. देन 17 एक्झरसाइज, अवेअरनेस इन परचेसिंग, स्टोरेज अँड ॲप्लिकेशन ऑफ ॲग्रिकल्चर इनपुट. तर ॲग्रिकल्चर इनपुट जे जे आपण आणतो ते परचेसिंग करत असताना काय काळजी घ्यायला पाहिजे, त्याला कसं साठवण करायला पाहिजे आणि त्याचं वापर कसं करायला पाहिजे हे या एक्झरसाइजमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. एक्झरसाइज नंबर 18, प्रिपरेशन ऑफ क्रॉप, कॅफेटेरिया अँड रायटिंग ऑफ रिपोर्ट्स इन जर्नल. आपण जिथं
व्हिजिट दिलेलं आहे त्याचं रिपोर्ट रायटिंग करायचं इथं. आपलं जे प्रिपरेशन ऑफ क्रॉप कॅपिटेरिया आहे त्याचं रिपोर्ट आहे ना, आपण जे जे क्रॉप लावलेले आहेत त्याला कॅपिटेरिया म्हणतात. त्याचं ग्रोथ स्टेज, कधी कोणती स्टेज आली होती, तर हे आणि जे आपण व्हिजिट देणार त्याचं रिपोर्ट रायटिंग करायचं आहे. तर असं 18 एक्झरसाईज आपल्याला बघायचे आहेत. तर व्यवस्थित बघूया, काळजी करू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिजिट कुठं कुठं द्यायचे ते सुद्धा आपल्या सिलेबसमध्ये दिलेलं आहे. ॲट लिस्ट 4 व्हिजिट फ्रॉम द फॉलोइंग लिस्ट शुड बी कंडक्टेड. एकूण 4 व्हिजिट देणं गरजेचं आहे वेगवेगळ्या ठिकाणी. खाली दिलेले जे 8 आहे त्यापैकी 4ला व्हिजिट द्यायची आहे. सेपरेट सेक्शन ऑफ व्हिजिट रिपोर्ट शुड बी रिटर्न इन द जर्नल. आपलं जे मॅन्युअल आपण जे रेडीमेड देणार आहोत त्यासाठी शेवटची जी एक्झरसाईज आपण ठेवणार आहोत ते लिखाणासाठी कोरे फेस ठेवणार आहोत. तिथं तुम्ही कुठं व्हिजिट दिलं त्याबद्दल व्यवस्थित माहिती लिहायची आहे. तर पहिली व्हिजिट जे दिलेली आहे सिलेबसमध्ये, व्हिजिट टू टिश्यू कल्चर युनिट. तर जिथं कुठं ऊती संवर्धन आहे त्याचं युनिट आहे तिथं भेट द्यायची आपल्या परिसरामध्ये. या 8 पैकी जे आहेत त्या 4ला भेट द्यायची आहे. व्हिजिट टू हाय टेक्निक नर्सरी, चांगली नर्सरी आहे, नर्सरीला भेट द्यायची आहे. व्हिजिट टू सीड प्रोसेसिंग प्लांट और सीड टेस्टिंग लॅबॉरेटरी. तर आपल्या एरियामध्ये जे कुठं जिल्हा लेवलवर महाबीजचं प्रोसेसिंग युनिट असतं, कुठं सीड टेस्टिंग लॅबॉरेटरी असेल प्रायव्हेट किंवा गव्हर्मेंट, त्याला भेट देणे. व्हिजिट टू पॉली हाऊस, जे ग्रीन हाऊस वगैरे पॉली हाऊस शेतकऱ्याचा असू द्या किंवा गव्हर्मेंटचा असू द्या त्याला भेट द्यायची आहे. नेक्स्ट, व्हिजिट टू ॲग्रो टुरिझम सेंटर. जिथं कुठं ॲग्रो टुरिझम आहे तिथं भेट देणे. व्हिजिट टू ऑर्गॅनिक फार्मिंग युनिट, तर तिथं सेंद्रिय शेती आहे अशा ठिकाणी जाऊन भेट देणे. व्हिजिट टू ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी, APMC, आता जे खरेदी विक्री केंद्र असतं तालुक्यावर तिथं जाऊन भेट देणे. व्हिजिट टू अलाइड ॲग्रिकल्चर एंटरप्राइजेस, आता जे काही ॲग्रिकल्चर एंटरप्राइजेस जे आहे, शुगर फॅक्टरी आहे, जॅगरी प्लांट आहे, दाल मिल आहे, ऑइल एक्स्ट्रॅक्शन प्लांट आहे, प्रोसेसिंग इंडस्ट्री आहे, यापैकी एक आपण व्हिजिट देऊ शकतो. तर असं प्लॅन करायचं की आपण जिथं व्हिजिट द्यायला चाललो तर ॲट ए टाईम आपले 4 युनिट व्हायला पाहिजे. एका दिवसामध्ये संपलं, एक व्हिजिट काढायची आपल्याला. तर असे जवळजवळचे जे प्लांट आहेत ते आपण बघायचे. एखादी समजा ॲग्रिकल्चर कॉलेजला गेलो तर सगळंच आपल्याला बघायला मिळतं आहे ना, किंवा गव्हर्मेंट असे जे काही आहे नर्सऱ्या वगैरे तिथं गेलो आपण तर हे ॲग्रो टुरिझमही होऊन जातं, ऑर्गॅनिक फार्मिंग होतं, नर्सरी होते, ग्रीन हाऊसही होते. असं एक दिवसाचं टूर ठेवायचं आहे. तर या पद्धतीनं आपलं विद्यार्थी कुठंही चमकावं यासाठी प्रॅक्टिकल असं ठेवलेलं आहे. फारच उपयुक्त प्रॅक्टिकल आहे रिअली. तर जर तुम्हाला BSc ॲग्रीला वगैरे जायचं असेल तर हे आपण व्हिजिट द्यायलाच पाहिजे. आणि या ॲग्रिकल्चर क्षेत्रामध्ये खरंच आपल्याला प्रावीण्य मिळवायचं आहे, बाहेर देशामध्ये आपल्याला प्रगती करायची आहे जाऊन, तर आपण हा जो सिलेबस तयार केलेला आहे बाळांनो, फारच दूरदृष्टीनं तयार केलेला आहे आणि फारच प्रॅक्टिकली नॉलेज आहे बघा, प्रॅक्टिकली नॉलेज. यासाठी आपण पूर्ण बघूया विद्यार्थी मित्रांनो, फारच इंटरेस्टिंग येत आहे. तर प्रोजेक्ट वर्क कशावर करायचं आहे? कंप्लीट एनी वन ऑफ द फॉलोइंग प्रोजेक्ट. प्रिपरेशन ऑफ सीड अल्बम, या सीड अल्बम तयार करा, किंवा कलेक्शन ऑफ फॉर्म रेकॉर्ड, फॉर्ममध्ये रेकॉर्ड कोणकोणते युटिलाइज केलं जातं ते जमा करायचं आपल्याला सॅम्पल. प्रिपरेशन ऑफ सीडलिंग फॉर ट्रान्सप्लांटिंग, किंवा रोपटे तयार करायचं ट्रान्सप्लांटिंगसाठी. कलेक्शन ऑफ मशरूम सॅम्पल, तर मशरूमचे सॅम्पल कलेक्ट करायचं, वेगवेगळे मशरूम जे आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे ते सॅम्पल कलेक्ट करायचं. प्रिपरेशन ऑफ अल्बम ऑफ डिसीज प्लांट पार्ट्स, ते 5 पैकी एक आपल्याकडं प्रोजेक्ट उपलब्ध असायला पाहिजे. यासाठी वेगळी प्रोजेक्ट वही तयार करायची आहे, ते तुम्हाला व्यवस्थित शिकवणार आहोत कसं तयार करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, फारच मजा येत आहे आणि इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण तुमच्यासाठी नोट्ससुद्धा उपलब्ध केलेली आहे. तुम्ही व्हिडिओ बघितला असाल, नाही बघितलं असेल तर बघून घ्या. निकिता पब्लिकेशन
लातूर या अंतर्गत आपण आपलं बुक, आपली नोट्स आपण पब्लिश केलेली आहे 1 जानेवारी 2021 रोजी. तर त्याचं विद्यार्थ्यांनी भरपूर फायदा घ्यावा. बरेच कमेंट्स येत होते की कोणती नोट्स वापर करा, आम्हाला नोट्स कुठं उपलब्ध होईल. तर तुमचा विचार करून मी हे तयार केलं. याचा जास्तीत जास्त फायदा घ्या आणि बोर्ड एक्झाममध्ये घवघवीत यश संपादन करा, भरपूर मार्क घ्या. बेस्ट ऑफ लक. थँक्स. जय जवान जय किसान.